तुम्हाला ना जर काही चटपटीत खायची इच्छा झाली ना, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे बघा, मुंबईची अशी प्रसिद्ध चना चाट मसाला जो बाहेर सगळीकडे गाडीवर ठेल्यावाड्याकडे भेटतो बघा, तो चना चाट मसाला ना आज मी बनवलेला आहे घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये. पण खाता क्षणी तोंडाची एवढी चव वाढणं, म्हणजे एकदमच छान असं जिभेला चव लागण्याची इतकी छान बनतो हा. आणि विशेष म्हणजे खूप चटपटीत असतो, म्हणजे बस काही दुसरं खायची इच्छा होत नाही. तर आज मी मस्तपैकी चण्याची भाजी न करताना त्याच चण्यापासून ना हा चना चाट मसाला बनवलेला आहे. तर बघू शकता इतका मस्त झाला ना, आणि जेव्हा ते खाऊन बघितलं ना एवढे भारी वाटलं तोंडा, म्हणजे एक चटपटीत स्वाद असा जाणला. तर चला बघून घेऊया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची कृती. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तर इकडे बघू शकता, आता चणे म्हणले का आपण उसळ करतो, सुकी भाजी करतो, पण त्या चण्यापासून ना मस्तपैकी असं बाहेर गाडीवाल्याकडे ठेल्यावाल्याकडे भेटतो असा चना चाट मसालासुद्धा करू शकतो. काय होतं कधी कधी आपल्याला असं वाटतं की काहीतरी असं चटपटीत खावा, म्हणजे असं बसल्या बसल्या इच्छा होती बघा. तर अशा वेळेस ना जर चणे वगैरे असतील ना घरामध्ये भिजवलेले, ते असे नरम सॉफ्ट शिजून घ्यायचं, थोडंसं हळद मीठ टाकून असे छानपैकी बोटाने दबतीन असे छान चणे शिजून घ्यायचे. हे बघा मी व्यवस्थित शिजून घेतलेले आहेत चणे. आता आपल्याला बनवायचा आहे चना चाट मसाला. तर ह्याला काय करायचं, सगळ्यात प्रथम आपल्याला ह्याच्यामध्ये लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते. मस्त जितकं होईल तितकं बारीक चॉपिंग करा. त्यामध्ये मी काय काय घेतलं आहे, 2 कांदे घेतले चिरून बारीक, एक बारीक चिरलेलं टमाटर घेतलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर घेतली बारीक चिरून, 2 कांदे घेतलेत बारीक चिरून, आणि एक बारीक ककडी घेतली आहे चिरून. पाहू शकता हे एवढं साहित्य जरी असलं तरी पुरेसं आहे, आणि हे आपल्या घरात असतं. त्यामुळे हे बारीक चिरून घ्या, चणे शिजून घ्या, बस. आता दुसरी स्टेप बघूया, ती म्हणजे ह्याला एक चटपटीत मसाला तयार करायचा. त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे आपण इकडे एक मसाल्याचा एक फ्लेवर बनवायचा आहे, म्हणजे एक मिश्रण बनवायचं. त्यामध्ये लाल तिखट टाकते, आता आवडीनुसार तुम्ही कमी जास्त इकडे करा. तर मी इकडे 1 चमचा लाल तिखट, थोडा धना पावडर टाकलेला आहे. त्यानंतर मी इकडे टाकते थोडीशी हळद, गरम मसाला टाकायचा आहे. हे बघा इथे थोडा गरम मसाला टाकला आहे. त्यानंतर इथे मी टाकणार आहे हळद अर्धा चमचा. त्यानंतर मी इकडे टाकणार आहे चवीनुसार मीठ. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या चना चाट मसाल्याला एक छान चव वाढवण्यासाठी ना ह्याच्यामध्ये हमखास टाकला जाणारा म्हणजे हा चाट मसाला. काळं मीठसुद्धा टाकलं जातात, पण माझ्याकडे नव्हतं. पण काळं मीठ असेल तर अर्धा चमचा नक्की टाका चाट मसाल्यासोबत. किंवा चाट मसाला नसेल तर आमचूर पावडरसुद्धा तुम्ही 1 चमचा इथे टाकू शकता. आणि सगळे मसाल्यामध्ये एकजीव करा. चाट मसाला, आमचूर पावडर आणि काळं मीठ हे आवर्जून वापरा. चाट मसाला नसेल तरच मग आमचूर पावडर टाका. आता बघा मसाला हा तयार झाला आहे. तर आपण काय करायचं, हे जे चणे शिजून घेतलेत ना ते जरा थोडेसे तेलामध्ये फ्राय करायचे, म्हणजे छान चव येते. मग त्याला असं डायरेक्ट ह्याच्यामध्ये मिक्स नाही करायचं साहित्य. अगोदर थोडेसे तेलामध्ये हे चणे ना भाजून काढायचे, म्हणजे चण्याची एक छान चव येते. ह्याच्यामध्ये सुरुवातीला तुम्ही थोडेसे जिरे वगैरे टाकू शकता, ऑप्शन आहे. तसं जास्त काही टाकत नाही, पण टाकायचे असतील तर थोडेसे टाकू शकता. आता हे चणे बघा व्यवस्थित भाजून घ्यायचे, कारण की चांगल्या प्रकारे शिजवलेले आहेत. जास्त वेळ नाही भाजला तरी हरकत नाही. थोडंसं याचा रंग चेंज होईपर्यंत याला शेक द्यायचा, म्हणजे तेलामध्ये भाजून काढायचे. चणे शिजवत्या वेळेससुद्धा मीठ टाकायचं थोडंसं. आणि हा जो आपण तयार केलेला मसाला आहे ना तो याच्यामध्ये टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचं एकजीव. माझ्याकडे खरंच इकडे काळं मीठ मिक्स झालं आहे, तुम्ही नक्की टाका अर्धा 1 चमचा. आणि हे असं मसाल्यासोबत मिक्स करायचं. सगळ्या चण्याला ना ही मसाल्याची कोटिंग लागते, म्हणजे पॅक बसतात हे चण्याला मसाला. हे असं व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचं, अगदी स्लो गॅसवर ह्याला चांगलं 1-2 मिनटं असं मिक्स करून घ्यायचं. झाकण ठेवू शकता किंवा असंही याला थोडंसं परतून घ्या. बघू शकता तुम्ही प्रत्येक चण्याला ना हा मसाला कसा पॅक झाला आहे. आणि अशीसुद्धा तुम्ही ही भाजी म्हणूनसुद्धा खाऊ शकता. इतकी छान चटपटीत झणझणीत भाजी बनते अशी. पण ही भाजी नाही, आपला चना चाट मसाला आहे. तर मस्तपैकी बघा हा सगळे मसाले याच्यामध्ये एकजीव झालेत आणि प्रत्येक चण्याला मसाला पॅक झालेला आहे. आता आपण हे काढून घेऊया. गरमागरम एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा वाटीमध्ये, बाउलमध्ये हा सगळा चणा जो आपण तयार केला आहे मसाल्यासोबत तो काढून घ्यायचं. हलकं याला जरा असं पसरून घ्यायचं, म्हणजे सगळी वाफ निघून जाते. आणि आता आपण पुढची तयारी करूया.
ती म्हणजे आहे आपले व्हेजिटेबल, ज्याने खरी रंगत येते. भरपूर सारा कांदा टाका. कांद्याशिवाय ना चना चाटला मसालाच टेस्टच नाही. त्यानंतर ककडी टाकायची, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाका. तर मी इकडे कांदा, टमाटर, कोथिंबीर भरपूर सारं टाकलेलं आहे. आणि वरून तुम्ही ना खरं सांगते लिंबू नक्की पिळा. माझ्याकडून 2 वस्तू तर आज मी झाल्यात की लिंबू नाही आणलं मी, परत काळं मीठसुद्धा नाही आणलं. पण नक्की टाका, मी तुम्हाला सांगते लिंबूवर पिळूनच हे खा, खूप चांगलं लागतं. अजून याची रंगत वाढते, चटपटीपणा जो असतो ना तो अजून चांगला वाढेल. तर माझ्याकडे चाट मसाला आहे, पुरेसा आहे. पण मी तुम्हाला सांगते आवर्जून काळं मीठ आणि लिंबू टाका. हे बघा मस्त कसं मिक्स केलं आहे सगळे, कांदा, टमाटर, ककडी, कोथिंबीर अजून एकदा टाकून घेते बघा. उरलेलं सगळं साहित्य हे टाकून घेतलेलं आहे, म्हणजे ना याच्याशिवाय ना मजाच नाही खायला. तर मस्त कांदा, कोथिंबीर, टमाटर याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता, पाहता क्षणी तोंडाला कसं पाणी सुटतं, असं वाटतं लगेच घास उचलून खावा, इतकं छान वाटतं. आणि आपण बाहेर गेलं की आपल्याला चना चाट मसाला दिसला की खायची इच्छा तर होतीच. त्यामुळं घरच्या घरी तुम्ही भरपूर क्वांटिटीमध्ये करा. छोट्या छोट्या प्लेटमध्ये सर्व करायचं, सोबत लिंबू कट करून द्यायचं आणि याचा आस्वाद घ्यायचा. पाहू शकता किती मस्त झाला आहे का ना हा घरच्या घरी आपला चना चाट मसाला. अगदी बाहेर भेटतो गाडीवर तसा. तर असं गरमागरम सर्व करा. असं संध्याकाळच्या टायमाला कधी तुम्हाला असं चटपटीत खावं वाटलं ना, थोडेसे चणे भिजून ठेवले आणि सकाळी शिजून घेतलं तर झटकीपट हा चना चाट मसाला तयार होईल. तर बघा किती मस्त सुंदर झालेला आहे. असा प्रत्येक घासामध्ये ना तुम्हाला जो एक चटपटीत आणि झणझणीत स्वाद लागेल ना, असं वाटणार नाही आपण हा घरी बनवला आणि खातोय घरी. हे बघा अजून कांदे वरून टाकलेले आहेत, थोडीशी कोथिंबीर पण टाकते, ककडी पण थोडी उरली तीसुद्धा टाकून घेते बस. आणि फक्त इकडे लिंबू मिक्स झालं आहे, ते नक्की आवर्जून घ्या खाता वेळेस. आणि गरमागरम चमच्यासोबत किंवा पापडे वगैरे असतात बघा, त्याच्यासोबतसुद्धा खाऊ शकता, खूप भारी वाटतं. तर कसा वाटला आपला हा चना चाट मसाला. तर बाहेर जाऊन खायची काही गरज नाही, घरच्या घरी बनवा. अगदी बाहेरच्या गाडीवर भेटतो ना त्याच्यापेक्षा सुद्धा चांगला लागतो, कारण आपण घरी बनवलेला असतो, याची छान चव बसते. तर मला तर खूप आवडतं. मला एवढं म्हणजे ते खावंच वाटलं ना चटपटीत. तर मी ज्यावेळेस खाल्लं ना त्याची चव आणि जो मला चाट मसाला जसं चटपटीतपणा लागला ना, आणि सोबत कांदा, टमाटर, ककडी अप्रतिम वाटतं. नक्की करून बघा. आणि हा घास तुमच्यासाठी, कारण खायची इच्छा तर होती. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशाच रेसिपीसोबत. आता मी हे सगळं फिनिश करणार आहे. तुम्ही पण या सगळे खायला, आणि हो चटपटीत खायची इच्छा झाली ना तर हा चना चाट मसाला तरी नक्की करून बघा. सेम प्रोसेसनं तुम्ही मोड आलेली मटकीनंसुद्धा भाजून पण अशी बनवू शकता, तीसुद्धा छान लागते बरं का. तुम्ही नक्की करून बघा आणि ही रेसिपी कशी वाटली सांगा नक्की. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशाच छानशा मस्त रेसिपीसोबत. स्वस्त राहा, मस्त राहा.